आपल्या मराठी लोकांना देखावा करायची जास्त सवय, सॉरी टू से, बट आम्ही रोज लग्न करतो, आम्हाला माहिती लग्न कसे होतात. सो रिसेंटली कर्नाटकाला मी एक वेडिंग केली, चिक्कामगलुरू या कॉफी सिटीला. कंटेंट खूप सुंदर भेटला आम्हाला. तिथे आम्ही एक गोष्ट नोटीस केली की ते मिनिमल होतं सर्व. तर त्यांनी कपड्यामध्ये खूप जास्त पैसा वाचवला, मिनिमल कपडे ठेवले सगळे. मेकअप आर्टिस्ट एक प्रोफेशनल हायर केला. अँकर इतका हॅपनिंग होता की त्याने पूर्ण माहोल चेंज करून टाकलं वेडिंगचं. ह्या सर्व गोष्टीसोबत त्यांनी गेस्टसुद्धा कमी बोलवले. जेवढे इम्पॉर्टंट लोक आहे ना आपल्या लाईफमध्ये तेवढेच त्यांनी बोलवले होते, तेवढेच इन्व्हाइट केलेले होते. आणि त्याच्यामुळे खूप जास्त केओस नाही झाला वेडिंगला. फूड खूप जास्त सुंदर होतं. त्यांनी ट्रॅडिशनल तिथलं जे कर्नाटकाचं फूड होतं ते जास्त फॉलो केलेलं होतं. तिथल्या ट्रॅडिशन त्यांनी खूप जास्त फॉलो केलेलं होतं. आणि या गोष्टीतून आपण खूप जास्त काही शिकणं आहे, कारण की आपल्या मराठी लोकांना देखावा करायची जास्त सवय, सॉरी टू से, बट आम्ही रोज लग्न करतो, आम्हाला माहिती लग्न कसे होतात. आपल्या लोकांना खूप जास्त खर्च करायचा असतो, लोकांना दाखवायचं असतं, त्याच्यावरती टिचून नाकावरती लग्न करायचं असतं. आणि त्याच्यामध्ये खूप जास्त पैसा वेस्ट होतो आणि खूप जास्त वेळ खर्च होतो. आणि ते लग्न हॅपनिंग न होता ते लग्न फक्त एक देखावा म्हणून बघितलं जातं. तर फोटोग्राफर सोडून खूप जास्त भरमसाठ खर्च करण्यात पॉईंट नाही आहे. पैसाच टाकला म्हणून लग्न खूप भारी होतं असं नाही आहे. तो पैसा कुठं कसा टाकणं हे पण इम्पॉर्टंट आहे. आणि लग्न एन्जॉय करा गाईज, लग्न साजरं करा, लग्न फक्त देखावा म्हणून करू नका.